नमस्कार. आवड माझी या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आज मी माझा पहिला व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर आज मी बनवणार आहे बटाट्याचे पराठे. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा व माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बनवूया बटाट्याचे पराठे. बटाट्याचे पराठे बनवण्यासाठी मी कुकरमध्ये 4 शिट्ट्या घेऊन हे बटाटे उकडून घेतले आहेत. यानंतर उकडलेल्या बटाट्याचे अशा प्रकारे साल काढून हे सर्व बटाटे मी किसणीने किसून घेणार आहे. तर किसणीने किसून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला साहित्य लागणार आहे. बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार हिरवी मिरची, लसूण व आल्याची पेस्ट. तर आता हिरवी मिरची, लसूण व आल्याची पेस्ट मी करून घेणार आहे. इथे कढईमध्ये मी थोडेसे 2 चमचे धने व अर्धा चमचा बडीशोप भाजून घेणार आहे. यानंतर हे सर्व मिश्रण मी बारीक वाटून घेणार आहे. किसलेल्या बटाट्यामध्ये मी ते धने व जिरेची पूड टाकून घेतली आहे. यानंतर कढई तापत ठेवून त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरे याचा छान तडका द्यायचा आहे. यानंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, हा कांदा लालसर झाल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची, अद्रक, लसूणची पेस्ट टाकून, थोडीशी हळद टाकून, किसलेले बटाटे व धने जिरेची पूड टाकून सर्व एकत्रित गॅसवर हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं मिश्रण परतून घेतल्यानंतर ते अशा पद्धतीने गार करून घ्यायचं आहे. यानंतर आपण मळलेल्या कणकेचे उंडे करून त्यामध्ये मिश्रण भरून अशा प्रकारे छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे. यानंतर हा पराठा गॅसवर छान भाजून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, माझी ही रेसिपी कशी वाटते तुम्हाला प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. व ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. अशा पद्धतीने आपण हा पराठा छान भाजून घेऊया. हा पराठा भाजून झाल्यानंतर आपल्या मुलांना हा पराठा दहीसोबत खायला द्यायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी दही व पराठा असा मुलांना बनवलेला आहे. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंटमध्ये सांगा व माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.